तर मावळमध्ये पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे। कुंडमळ्याजवळील इंद्रायणीवरील पूल आज कोसळलाय। 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे। 38 जणांना बाहेर काढण्यात यश आलंय। या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झालाय, तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे। रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती आणि अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे। या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झालाय। पर्यटक गंभीर जखमी झाले असून पर्यटक वाहून जातानाचे दृश्य आपण पाहतोय। दुसरीकडे एनडीआरएफ कडून बचाव कार्य देखील सुरू आहे, तर पावसामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होतोय। तर या घटनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत डुमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, या ठिकाणी आपण घटनास्थळी आहात, सध्याची काय अपडेट आहे? 3 जण खरं तर यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, काय अपडेट आहे सुशांत? मेघना, गेल्या 4.5 तासापासून या ठिकाणी बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे। आज या ठिकाणी 3:30च्या सुमारास कुंडमळा इथला जो ब्रिज आहे तो पडला आणि या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली। यामध्ये अनेक जण जे जखमी झालेले त्यांची आकडेवारी आता समोर येते। 38 जण हे जखमी झाले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। त्यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यापैकी जे 7 जण आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत, ते सिरियस कंडिशन मध्ये आहेत। त्यांच्यावरती देखील हॉस्पिटल आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। आणि या ठिकाणी पाहिलं तर एनडीआरएफ असेल किंवा सीआरपीएफ असेल किंवा स्थानिक इथले लोक असतील किंवा स्थानिक प्रशासन असेल, यांच्या वतीने बचाव कार्य ते अजूनपर्यंत सुरू आहे। कारण की जो लोखंडी पूल जो आहे तो पडला, त्या खाली काही जण अडकले असल्याची देखील शक्यता इथल्या स्थानिकांनी वर्तवली होती। आणि त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर जो पूल आहे, लोखंडी पूल, तो उचलण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे। क्रेन मागवल्या गेलेल्या आहेत, 4 ते 5 क्रेन मोठमोठ्या या ठिकाणी मागवल्या गेलेल्या आहेत। सुरुवातीला 2च क्रेन आणल्या होत्या, परंतु त्याचं वजन जे जास्त होतं त्यामुळे पेलवलं नाही आणि उचलता आलं नाही। त्यामुळं त्यांनी आता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी क्रेन मागवलेल्या आहेत आणि या ठिकाणी बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे। आणि आपण पाहू शकतो की सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या परतीचे प्रयत्न करतात असं देखील अंदाज वर्तवलेला आहे। या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या घटनास्थळी येऊन पाहणी केली। मंत्री गिरीश महाजन यांनी देखील पाहणी केली आणि जिल्हाधिकारी, पुण्याचे जिल्हाधिकारी हे देखील आले होते। आणि जे मृत आहे, ज्यांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे, त्यांना 5 लाख रुपयाची मदत केली जाणार असल्याचं देखील गिरीश महाजन यांनी थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी येऊन सांगितलंय। परंतु बचाव कार्य जे आहे ते सुरू राहणार आहे आणि लवकरात लवकर ते कसं त्या ज्या डेड बॉडी आहेत, ज्या पुलाखाली अडकलेल्या आहेत, ते काढता येईल याचा प्रयत्न आता सध्या या ठिकाणी सुरू आहे। पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात प्रभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी अनेक अडथळे इथे या प्रशासनाला एक बचाव कार्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक अडथळे येतात आहे, कारण की ह्या परिसरामध्ये पूर्णपणे खडक आहे आणि या ठिकाणी पाण्याचा जो प्रवाह आहे तो देखील वाढत आहे। कारण की मावळ तालुक्यामध्ये डोंगराळ भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस येतो आणि त्यामुळे हे संपूर्ण पाणी या ठिकाणी या इंद्रायणी नदीमध्ये येतं आणि याचा प्रवाह वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। शर्थीचे प्रयत्न सध्या या ठिकाणी प्रशासनाकडनं सुरू आहेत। सुशांत, काही स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आपल्या सोबत आहेत का, किंवा जे पर्यटक आहेत, जे अडकलेले पर्यटक आहेत, त्यांचे नातेवाईक आपल्या सोबत आहेत का? त्यांच्या सोबत काही संवाद आपण साधू शकतो का सुशांत? नाही, नक्कीच। आता माझी राज्यमंत्री बाळा बेगडे या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करायचा प्रयत्न करूयात। बाळा भाऊ, काय सांगणार, किती वर्षांपूर्वीचा हा पूल होता आणि या संदर्भात आपण किती वेळा पाठपुरावा केला होता? खासदार अण्णा जोशी यांच्या माध्यमातून या ब्रिजला मंजुरी मिळाली होती। स्वर्गीय माजी आमदार दिगंबर शेठ बेगडे यांच्या पाठपुराव्याने हा 30 वर्षापूर्वीचा किंवा त्याच्यापेक्षा काही कालखंड जास्त त्या काळातला ब्रिज आहे। हा लोखंडी ब्रिज असल्यामुळं याला मागील काही वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो। मागच्या वर्षी एक नवीन ब्रिज मंजूर झाला होता, नुकतीच 10 जूनला त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे। मागच्या वर्षी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून त्याचा GR निघालेला होता
नवीन पूल करावा म्हणून प्रयत्न होतो, परंतु आजची घटना ही अत्यंत दुर्दैवी स्वरूपाची आहे. पर्यटक मोठ्या संख्येने आल्यामुळं त्या ब्रिजची तेवढी क्षमता नव्हती आणि त्या ठिकाणी हा पूल कोसळला. जवळजवळ 40 जणांचं या ठिकाणी यामध्ये पहिल्या टप्प्यात आता 38 जणांना ऍडमिट केले. 2 जणांना त्या ठिकाणी डेथ झालेली समजते. उर्वरित आता एनडीआरएफच्या माध्यमातून प्रशासन काम करते. नक्कीच जर आपण पाहिलं तर हे माजी राज्यमंत्री बाळा भोगले यांची प्रतिक्रिया होती. आणि इथं जर आता पाहिलं तर क्रेनच्या सहाय्याने इथं हा जो ब्रिज आहे तो उचलण्याचं सगळ्यांची जी गर्दी आहे ती अडथळा या ठिकाणी निर्माण होत आहे. मेघना, निश्चित सुशांत, जर आपण पाहिलं तर सतत पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. पाण्याचा प्रवाह खरं तर वाढत चाललाय. पूर्ण हा जो परिसर आहे, हा जो भाग आहे तो खडकाळ असल्यामुळे आता बचाव कार्यात काय अडथळे निर्माण येत आहेत आणि त्यासोबतच आणखीन किती वेळ या बचाव कार्याला लागणार आहे, आणखीन किती पर्यटक खरं तर या ठिकाणी अडकल्याची भीती वर्तवली जाते. सुशांत, या जो पूल आहे तो चालण्यासाठीचा पूल होता, परंतु या ठिकाणी अनेक जण जे आहेत ते आपली गाडी देखील टाकत होते आणि त्यामुळे या पुलाला ते पेलवलं नाही आणि तो जुना झाला होता, कमजोर झाला होता असं वारंवार इथल्या स्थानिकांनी सांगितलं. परंतु आज रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक आले आणि तो पूल जो आहे तो कोसळला. अजून काही कालावधी लागू शकतो असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येत आहे. पण आता पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो एनडीआरएफचे जे जवान आहेत ते पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतायत. अजून जे काही अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जाते. पाण्यातून बाहेर काढण्यासाठी किंवा ज्यांचा मृत्यू झाला याच्यामध्ये अडकल्याची देखील भीती आहे, त्यांना या पाण्यातून काढायचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे पाहिलं तर क्रेनच्या मदतीने हा ब्रिज उचलण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी सुशांत, खरं तर सुरुवातीला 6 जणांचा मृत्यू झाला असं सांगितलं जात होतं, नंतर मात्र हा आकडा कमी झालाय, 3 झालाय. आपण वारंवार सांगत होतो की मृतांचा आकडा कदाचित वाढू शकतो, मात्र आता तो कमी झालेला आहे. आणखीन काही आकडा वाढण्याची शक्यता आहे का, किंवा आणखीन काही पर्यटक खाली या पुलाखाली जो पूर्ण स्ट्रक्चर हा अडकलेला आहे, खाली धसलेला आहे, त्याच्या खाली अडकल्याची भीती आहे का? नक्कीच या ठिकाणी आतापर्यंत 3 जणांचे जे मृतदेह आहेत ते पाण्यातून बाहेर काढण्यात आलेले आहे आणि जो पूल पडलेला आहे त्याच्या खाली अजून 2 ते 3 जण असल्याची देखील शक्यता इथं प्रशासना त्यासाठीचे या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. क्रेन जे आहेत ते बोलवलेले आहेत, त्याच्यातूनच आता हा पूल जो आहे तो उचलण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे. तो पूल उचलल्यानंतर या ठिकाणी नक्की त्यांना काय सापडतं खाली किंवा कोणाचे अजून किती जणांचे मृतदेह त्या ठिकाणी असू शकतात हेच आता पाहणं महत्वाचं आहे. निश्चित. धन्यवाद सुशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर मावळमध्ये पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.